हाय एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम आणि कालच माझी एम-एस-टी सी-ई-टी अटेम्प्ट फर्स्टची एक्झाम झाली आहे. 16 एप्रिल शिफ्ट 2 होती माझी. सो आता मी त्याचा रिव्ह्यू शेअर करते की मला एक्झाम कशी गेली आहे. सो माझ्या पॉईंट मी सगळ्यात इझी सब्जेक्टचं बोलते जो मला छान गेला आहे तो म्हणजे केमिस्ट्री. सो मी खूप खुश आहे केमिस्ट्रीसाठी आणि मी त्याच्याहूनच मी ह्या पेपरसाठी खुश आहे सगळ्या. सो हां, केमिस्ट्री म्हणजे तुम्ही जर टेक्स्टबुक पण रीड करून गेला असता ना गाईज, आला असतं केमिस्ट्रीमध्ये छान मार्क्स पडले असते. सो खूप इझी होतं केमिस्ट्री. ज्यांनी टेक्स्टबुक छान रीड केले त्यांनी. बट ॲज युजल सिली मिस्टेक करणं आपलं काम आहे. सो मी ते पण केल्यात पेपरमध्ये बट इट्स ओके. आपण नेक्स्ट अटेम्प्टमध्ये छान करू. बट हां, अँड अबाउट फिजिक्स. तर फिजिक्सला माझ्याकडे पहिले पण काही शब्द नव्हते की त्या सब्जेक्टला ओव्हरऑल डिस्क्राईब करायला. अँड कालच्या पेपरमध्ये तर नाहीतच. मला बोलायचंच नाही त्या सब्जेक्टविषयी काही. बट असं बोलून नाही चालत. सो मी केलेत क्वेश्चन सॉल्व, बट आता बघू, भगवान भरोसे. सो आता बघू, आता नेक्स्ट आपल्याला छान तयारी करायची. अँड अबाउट मॅथ लेंदी होतं ॲज युजल, जसं सी-ई-टी सेल काढत आहे पेपर. सो लेंदीच आहे पेपर सगळा. अँड म्हणजे PYQs केले असतील ना तर येत होते क्वेश्चन्स. सो मी ही 4-5 PYQ तर माझे बघितलेलेच होते. मी डायरेक्ट टिक केले म्हणजे, आणि ते जुगाड ओरिएंटेड होते. सो आले मला ते क्वेश्चन्स आणि मी डायरेक्ट टिक केले म्हणजे इतका कॉन्फिडन्स होता त्या क्वेश्चन्सवरती माझा. अँड हां, बाकी ओव्हरऑल पेपर तर खूप लेंदी होता. अँड अबाउट हां, मी एक तुम्हाला माझी मिस्टेक सांगते मी काय केली आहे. मी सिली मिस्टेक करणं काम आहे. सो हां, मी काल पण एक मिस्टेक केली. सो असाच एक मिनिमम व्हॅल्यू काढायचा एक क्वेश्चन होता. मी एक रेफरन्स म्हणून देते हा क्वेश्चन. सो Z=3x + 2y हा क्वेश्चन होता आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू काढायची होती. सो मस्त मी ग्राफ काढला छान, ABCD पॉईंट केले हे. अँड ABCD वाय ॲक्सिसवरती होते अँड C अँड D लाईनला कट करत होते. सो मी मस्त छान असे 4 पॉईंट लिहिलेत अँड ऑल. बट ना, मी इक्वेशन आता आपल्याला C अँड Dचं सॉल्व करावं लागतं ना. सो मी त्याचे पॉईंट्स काढले आणि त्यांनीच मी झेडमध्ये व्हॅल्यू ठेवल्या त्या आणि माझं आन्सर आलं. माझं आन्सर 80,60 होतं. माझं त्या 2 C अँड Dचं लाईनचं ऑप्शन मी म्हणजे सॉल्व करून केलेलं ऑप्शन होतं माझं 80,60 आणि तेच ऑप्शनमध्ये होतं आन्सर. सो मी टिक केले. मी तर खुश होते, भाई माझा इतक्या लवकर क्वेश्चन झाला. बट मी ओव्हरऑल खुश होते पेपर, कारण माझं केमिस्ट्री छान गेलं. भाई आय डोंट केअर की माझं एक सब्जेक्ट हे होतंच की, पण मी आता नेक्स्ट बरं आपण नेक्स्ट अटेम्प्टचं नंतर बोलू, आधी मी याचं बोलते. सो हां, ते ऑप्शन ना सी-ई-टी सेलनं माझ्यासाठीच दिलेलं की मी जाणार आणि तेच ऑप्शन टिक करणार आहे हाफ सॉल्व करून. आणि मला हे ना घरी आल्यानंतर कळालं आहे. मी घरी आले आणि अंकुश सर लाईव्ह पेपर सॉल्व करत होते मॅथ्सचा. सो मी पाहिले LPPचा क्वेश्चन, हा मी टिक करा. बट ऑप्शन बी होतं जे की 0,60 ॲज युजल आन्सर आहे तेच. सो बट भाई मतलब मला इतकं रिग्रेट होलं की मी असं शॉक होते, भाई आन्सर कसं काय आला. अँड ऑल मी नंतर मी स्टेप पाहिल्या की मला नंतर लक्षात आलं मी फक्त 2च पॉईंटचे आन्सर काढलेत आणि ए आणि बीचं काढलेच नाही. सो तेच गोंधळ झाला. अशीच माझी सिली मिस्टेक. भाई मी एक क्वेश्चनला एवढं का बोलते, कारण मी सॉल्व केलं होतं बट माझ्या सिली मिस्टेकमुळे राहिलं. माझा एक क्वेश्चन, भाई पेपर जाऊ द्या, खड्डा जाऊ द्या, कुठं जायचं ते जाऊ द्या, बट एक क्वेश्चन माझा चुकला. इट डन म्हणजे हे 2 क्वेश्चन मला काय 99% येणार नव्हते. बट यार स्टील आपल्याला दुःख होतं ना की आपण सॉल्व केलं एवढं अँड तरी आपण एक सिली मिस्टेकमुळे आपण एक क्वेश्चन गमावतो. बट 2 मार्क्स पण आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करतात एक्झामच्या रिझल्टमध्ये. बट जाऊ द्या, आता आपण काहीच, आता मी तर काहीच करू शकणार नाही. जाऊ द्या, नेक्स्ट अटेम्प्टमध्ये छान आता नाही सिली मिस्टेक करायच्या. सो हां, अजून एक मज्जा सांगते मी तुम्हाला. सो आमच्या सेंटरवरती ना मे बी सगळ्याच इन्व्हिजिलेटरना एक कॅमेरा दिला होता. मे बी तो सी-ई-टी सेलकडून आलेला असेल त्यांना. सो म्हणजे आणि ना असं मे बी पर्पज असेल तर कॅमेऱ्याचं सगळ्यांना असं दाखवायचं असेल तो कॅमेरा घेऊन. बट तो कॅमेरा फक्त माझ्या डेस्कवरती होता. तो मला फेसिंग करून होता कॅमेरा. भाई मी फुल 3 तास मी सी-ई-टी सेलला लाईव्ह होते आणि मी असं एक्सप्रेशन देत होते. म्हणजे काय ते पीसीला काय करणार आहे मी, काही एक्सप्रेशन देईना. बट मी असं होते, मला येत नाही आहे, मी असं रागानं बघत होते. भाई सी-ई-टी सेल पण बघत असेल की तिकडून कोण आलं आहे पेपर द्यायला. भाई म्हणजे इतका 3 तास मलाच फेसिंग करून होता तो कॅमेरा. बाकी काहीच नाही, दुसरे काही का करणार. बट भाई म्हणजे मलाच होतं ते फेसिंग करून. सध्या आता मी सेकंड अटेम्प्टसाठी तर अभ्यास सुरू केला आहे. आजच मी कॅल्क्युलस परीक्षेत आपण पाहिलं की खूप लेंदी येत आहे आणि म्हणजे असं वाटत आहे की 60% हे सगळा पेपर फक्त मॅथचा पेपर कॅल्क्युलसवरतीच आहे. हां, तेवढं वेटेज पण आहे. बट यार स्टील मग म्हणून तर मी आता फर्स्ट तेच करायला घेतले, कॅल्क्युलस ऑल सेक्शन. सो मी फक्त PYQजच करते आणि आता 2026चे तेच सगळे हे क्वेश्चन आपले आता झाले की सगळ्या शिफ्टचे तेच क्वेश्चन करणार आहे मी. आणि 3-4 वर्षाचे PYQज बास आहेत. आणि बाकीचं थोडंसं JEE लेवलचे क्वेश्चन्स बघा तुम्ही पण. मी पण म्हणजे इझी टू मॉडरेट मी म्हणते आधीपासून. बट मी स्वतः पण तेवढे जास्त केले नाहीत म्हणून मला अवघड गेला असेल मे बी. बट हां, आपण आता छान करू अभ्यास. सो हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ऑल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.